राजा शिवाजी चित्रपट तुम्ही बघितला असेल किंवा नसेल, पण मी बेट लावू शकतो की या गोष्टी तुम्ही मिस केल्यात. लिटरली मला पण जेव्हा कळलं ना, मानलं पाहिजे रितेश देशमुखला किंवा मानलं पाहिजे त्या टीमला, त्यांनी काय भारी केलं किंवा काय आपण मिस केलोय ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, मी सर्वेश, तुमचा यजमान. स्वागत करतो शब्द व्हिडिओवरती. नवीन असाल पहिला सबस्क्राईब करा, मग बाकीच्या गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट, हे मलाही माहीत नव्हतं ॲक्च्युली, रिसर्च करताना मला कळालं. जे राजा शिवाजी चित्रपटामध्ये जे सॉन्ग आहे, छत्रपती सॉन्ग जे आहे, त्या सॉन्गमध्ये आपल्याला सिद्धार्थ जाधव दिसतो किंवा आपल्याला बाकी सगळे कलाकार दिसतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्या सॉन्गमध्ये रेमो डिसूजा आहे. हो, आणि असं नाही कुठं एका सीनला वगैरे लीड करतोय रेमो डिसूजा. रेमो डिसूजा त्या छत्रपती सॉन्गमध्ये ॲज अ लीड समोर उभारून ते पांढरा पटका वगैरे नेसून समोर उभारून त्यानं डान्स केलाय. पण आपण हे मिस केलो, आपल्याला हे कळलंच नाही की रेमो डिसूजा होता तिथं पुढं. तो बारीक पण झालाय जरा, कारण जेव्हा मी रिसर्च केलं त्या कारणामध्ये मला असं कळालं की डायटिंगवर आहे तो आणि त्यामुळे थोडासा बारीक झाला आहे, त्यामुळे लिटरली तो ओळखला नाही आपल्याला. पण खरंच मला हे माहीत नव्हतं की त्या राजा शिवाजी चित्रपटामध्ये जे मेन टायटल अँथम आहे, छत्रपती अँथम, त्या छत्रपती अँथममध्ये रेमो डिसूजा लीड करत होता. सिद्धार्थ जाधव सेकंड लीड होता, पण रेमो डिसूजा हा लीड करत होता. हे माहीत नव्हतं. हा फॅक्ट तुम्हाला कसा वाटला किंवा माहीत होता की नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. दुसरा फॅक्ट असा आहे, हा फॅक्ट तुम्हाला माहीत असेल मे बी, छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल जो आहे तो रितेश देशमुख करतायत. जेव्हा ते मोठे होतात शिवाजी महाराज, मोठ्या शिवाजी महाराजांचा रोल रितेश देशमुख करतायत. पण रितेश देशमुख सोबत टोटल 3 कलाकारांनी शिवाजी महाराजांचा रोल केलाय. म्हणजे पूर्ण मूवीमध्ये टोटल 4 शिवाजी महाराज आहेत. त्या 4 शिवाजी महाराजांच्या रोलपैकी 3 रोल सांगतो तुम्हाला मी. सगळ्यात पहिला तर तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं असाल, त्यांचं नाव आहे राहिल देशमुख. जे ट्रेलरमध्ये छोटे शिवाजी आहेत त्याचं नाव आहे राहिल देशमुख. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा बाल शिवाजींचा रोल करतायत, जे की रितेश देशमुख यांचेच पुत्र आहेत किंवा रितेश देशमुख यांचाच मुलगा आहे. पण तुम्हाला हे माहीत नाही की रितेश देशमुख यांचा दुसरा मुलगा देखील आहे आणि तो दुसरा मुलगा देखील थोडेसे मोठे शिवाजी जे आहेत त्यांचा रोल केला आहे. म्हणजे लिटरली रितेश देशमुख, त्यांचा एक मुलगा राहिल देशमुख, त्यांचा दुसरा मुलगा रियान देशमुख, हे तिघं देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल या राजा शिवाजी चित्रपटामध्ये करतायत. तुम्हाला माहीत होतं की नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पण किती प्राऊड मुमेंट आहे. अगदी लहान बाल शिवाजी हा राहिल देशमुख करतोय, त्यांच्यापेक्षा थोडेसे मोठे झालेले शिवाजी महाराजांचा रोल रियान देशमुख करतोय आणि सगळ्यात मोठे झालेले शिवाजी महाराजांचा रोल रितेश देशमुख करतायत. क्या बात आहे. हे माहीत नसलं तर नक्की एक लाईक करा. 100% आपण या व्हिडिओवरती पण नवीन व्हिडिओ बनवूच. त्याच्यानंतरचा फॅक्ट आहे, जे जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचं मगाशी मी बोललो जे अँथम आहे, त्या अँथममध्ये रितेश देशमुख आहेत, त्यांच्याबरोबर रितेश देशमुख यांचे बंधू म्हणजेच धीरज देशमुख जे पॉलिटिक्समध्ये असतात, ते धीरज देशमुख देखील फीचर झालेत. तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण हे जे आहे हे यूट्यूबवरच्या सॉन्गवर नाही आहे किंवा यूट्यूबवरती जे अँथम रिलीज झालं त्याच्यामध्ये ते नाही आहेत. यूट्यूबवरच्या अँथममध्ये बाकीचे रितेश देशमुख असतील किंवा सिद्धार्थ जाधव असतील, पण धीरज देशमुख यांची एंट्री फक्त पिक्चरमध्ये जे सॉन्ग आहे, कारण तुम्हाला माहीत असेल पिक्चरमधलं सॉन्ग आणि यूट्यूबमधलं सॉन्ग हे वेगळं असतं. त्यामुळे पिक्चरसाठी जे बनवलेलं सॉन्ग आहे, जी लोक थिएटरमध्ये जाऊन बघतील त्यांनाच धीरज देशमुख, जे रितेश देशमुख यांचे बंधू आहेत, जे पॉलिटिक्स आमदार आहेत धीरज देशमुख, ते त्या चित्रपटामधील त्या सॉन्गमध्ये देखील फीचर झालेत. हे देखील फॅक्ट आहे. त्यानंतर तिसरा फॅक्ट आहे की 70% सिनेमा जो आहे तो ग्रीन स्क्रीनमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे लिटरली 70% सीन आहेत. म्हणजे शेवटला जो सीन आहे अफजल खानाचा, जेव्हा आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ, तो जो सीन आहे त्या सीनमध्ये देखील पूर्ण ग्रीन स्क्रीन यूज केलं आहे आणि खालच्या साईडला हाईट वाढवण्यासाठी ब्ल्यू कलरचा एक स्टेप यूज केला आहे. त्या स्टेपवरती अफजल खान उभारला जेणेकरून अफजल खानची उंची जास्त दिसावी. म्हणजे हर एक टेक्निक यूज केले जे बॉलिवूडमधल्या मोठ्या बजेट बिग बजेट पिक्चरमध्ये बनवलं जातं, ते सगळ्या टेक्निक्स या चित्रपटामध्ये यूज केलेत. हत्तीचे सीन असतील किंवा बरेच सीन असतील, 70% सिनेमा हा CGI किंवा VFX किंवा ग्रीन स्क्रीन आपण म्हणू शकतो या पद्धतीने बनवला आहे. त्यानंतरचा पुढचा फॅक्ट आहे, सिद्धार्थ जाधव याचा रोल चित्रपटामध्ये एक मेन रोल असल्यासारखा होणार होता. म्हणजे बाकीचे जसे कॅरेक्टरचा रोल आहे, विद्या बालन असेल किंवा सगळ्यात मेन जे रोल आहेत, तसाच एक रोल सिद्धार्थ जाधवचा देखील होता. हो, एका इंटरव्ह्यूमध्ये सिद्धार्थ जाधवनं स्वतः ही गोष्ट सांगितल्या, तुम्हालाही माहीत नसेल, की सिद्धार्थ जाधवचा एक परफेक्ट स्पेशल रोल होता या चित्रपटामध्ये, पण तो रोल कापला गेलाय. आता याबद्दल सिद्धार्थ जाधव सांगताना सांगितले की बाबा रितेश देशमुख यांनी आधीच सांगितलं होतं की सिद्धार्थजी तुमचा याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे, पण काही कारणामुळे तुम्हाला माहीत असेल चित्रपट थोडासा लेंदी आहे, थोडासा मोठा आहे, त्यामुळे टायमिंगच्या प्रॉब्लेममुळे सिद्धार्थ जाधव यांचा रोल जो आहे तो कट केला गेला. पण हा शूट करायच्या आधीच कट केला गेला, हे पण तुम्हाला मी इथे क्लिअर करतो. रितेश देशमुख यांनी सिद्धार्थ जाधव यांना कॉल केला आणि सांगितलं की सिद्धार्थजी असं असं काही कारणांमुळे तुम्हाला जो रोल दिला होता तो रोल आपण कट करतोय. सिद्धार्थ जाधवने विचारलं देखील मग आता काय. मग रितेश देशमुख यांनी सांगितलं की काही नाही, एका
अँथममध्ये जे मेन लीड टायटल सॉन्ग आहे त्या टायटल सॉन्गमध्ये तुम्हाला फीचर मी करणार 100%. त्यामुळे सिद्धार्थ जाधव हा फक्त गाण्यापुरता नव्हता तर त्याचा एक स्पेशल रोल देखील होता, जो रोल आपल्याला बघायला मिळाला असता पण टायमिंगच्या प्रॉब्लेममुळे तो रोल कट झाला. हा फॅक्ट कसा वाटला हा देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुढचा फॅक्ट आहे कान्होजी जेधे. लिटरली कान्होजी जेधे यांचा रोल बघताना ना एवढं भारी वाटलं की एवढं पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. शिवाजी महाराजांना जेव्हा ते तर कोणीच सपोर्ट करत नव्हतं, कोणी साथ देत नव्हतं, ज्यावेळी सगळे अफजल खानाला जाऊन मिळत होते त्यावेळी कान्होजी जेधेच दाखवले होते की ज्यांनी आपली 5ही मुलं स्वराज्याच्या पायावरती अर्पण करतोय असं सांगत एक स्ट्रॉंग कॅरेक्टर निभावलं होतं. पण ते स्ट्रॉंग कॅरेक्टर कोणी निभावलेलं माहिती आहे का? आपल्या सिंघममधील जो शिवा नायक आहे त्याची जी कॉमेडी भूमिका तुम्ही आतापर्यंत भरपूर बघितली असाल. ए सिंगम ऐसे धबाक करके लात मारूंगा तो जो सीन आहे तुम्ही बघितला असाल. तर ते जे आहेत शिवा नायक म्हणजेच अशोक समर्थ यांनी तो रोल केलाय. पण एवढा सिरियसली रोल केलाय ते बघताना अजिबात वाटत नाही की हा माणूस कॉमेडी रोल केलाय किंवा हा माणूसच सिंगम मधला तो शिवा नायक आहे. हा फॅक्ट तुम्हाला माहित होता का? कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतरचा फॅक्ट आहे डायरेक्टर. तुम्हाला माहिती आहे की आता सध्या राजा शिवाजी या चित्रपटाचे डिरेक्टर स्वतः रितेश देशमुख आहेत, ते मग तुम्हाला माहितीच आहे. पण हेही तुम्हाला माहीत असेल की 5 का 6 वर्षापूर्वी या चित्रपटाची अनाउन्समेंट झाली होती आणि तेव्हा एक टीजर किंवा एक बारका व्हिडिओ रिलीज झाला होता. त्याच्यामध्ये एक पुस्तकाची पानं असं पलटत होते आणि त्याच्यामध्ये क्रेडिट्स लिहिले होते. त्याच्यामध्ये अजय अतुल यांचं म्युझिक होतं, राजा छत्रपती शिवाजी महाराज असं या मूवीचं नाव होतं. तिथं दिग्दर्शकचं नाव नागराज मंजुळे होतं. आता हे फॅक्ट नाही आहे, कारण हे भरपूर लोकांना माहीत असेल की बाबा या चित्रपटाचं दिग्दर्शन आधी नागराज मंजुळे करणार होते पण ते काही कारणामुळे झालं नाही. पण फॅक्ट हा आहे की नागराज मंजुळेच्या आधी रवी जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. हो, एका इंटरव्ह्यूमध्ये स्वतः रितेश देशमुख हे सांगतायत की सगळ्यात पहिली मीटिंग जी आहे किंवा सगळ्यात पहिल्या चित्रपटाची अनाउन्समेंट करायच्या आधी जेव्हा विचार आला होता तेव्हा रवी जाधव यांच्याबरोबर त्यांची चर्चा चालू होती. त्यामुळे हे तुम्हाला माहित होतं का की नागराज मंजुळे दिग्दर्शन करण्याआधी रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. रवी जाधव जर दिग्दर्शन केलं असतं तर कसं वाटलं असतं, काय वाटलं असतं हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. याच्या पुढचं एक आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री होते त्यावेळी एक आयकॉनिक वाक्य आहे, जय भवानी जय शिवाजी. हे जे टोन आहे, हा जो ट्रॅक आहे, हा जेव्हा आपण थिएटरमध्ये ऐकतो तेव्हा कुठंतरी ऐकल्यासारखा वाटतो. हा का वाटतो? कारण जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये वगैरे DJ सॉन्ग लावले जातात त्याच्यामध्ये हर एक सॉन्गमध्ये हा ट्रॅक आहे. जरा आठवा, कारण हा ट्रॅक आत्ताचा नाही आहे, हा ट्रॅक अजय अतुल यांचाच आहे. पण हा ट्रॅक जवळपास 7 वर्ष आधी एका ठिकाणी यूज केला आहे आणि त्याच्या आधी 17 वर्ष आधी एका ठिकाणी यूज केला आहे. हा फॅक्ट तुम्हाला 100% माहीत नसेल. पण ते जे वाक्य आहे किंवा ते जे BGM आहे, ते जे ट्रॅक आहे, हा ट्रॅक आत्ता नाही तर बाबा जे आपलं इंद्रजिमी जंब बरं ते जे पूर्ण टायटल ट्रॅक आहे तो टायटल ट्रॅक अमोल कोल्हे यांच्या सिरियलमधला आहे. अमोल कोल्हे यांची सिरियल यायची आधी राजा शिव छत्रपती नावाची. त्या राजा शिव छत्रपती सिरियलचा टायटल ट्रॅक अजय अतुल यांनीच बनवला होता. ते पूर्ण जे ट्रॅक होता त्या ट्रॅकचं मेन लाईन होती जय शिवाजी जय भवानी. ते जे ट्रॅक आहे ते ॲज इट इज त्यांनी घेतलंय परत एकदा राजा शिवाजीमध्ये. पण मला भारी वाटतं की प्रत्येक वेळी 2-3 वेळा देखील अजय अतुलनी जरी यूज केलं असलं तरी त्याच्यामध्ये ताकद तेवढीच वाटते. ते बघायला तेवढंच भारी वाटतं, ऐकायला तेवढंच भारी वाटतं आणि म्युझिकमध्ये अजय अतुलचा नाद कोणी करायचा नाही भावानो. त्यामुळे हे काही फॅक्ट आहेत. तुम्ही काही फॅक्ट बघितला का की ज्या ह्या व्हिडिओमध्ये नव्हते? तुम्हाला काही असे फॅक्ट माहिती आहेत का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा, बघूया कुणाला काय काय माहीत आहे. आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.